नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पीक विमा योजना संदर्भातील 27 जून 2026 पर्यंतच्या सर्वात ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। यंदाही पीक विमा कोणत्या नियमांनुसार मिळणार आहे शेतकरी मंडळींना, पीक कापणी प्रयोगाबाबत काय निर्णय नक्की झालेला आहे, विमा कंपन्यांबाबत नवीन काय माहिती समोर आलेली आहे आणि नुकसान भरपाईबाबत शेतकरी काय मागणी करत आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। ओके, आता शेतकरी मंडळींनो, जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर 27 जून 2026 पर्यंत उपलब्ध माहितीनुसार 2026-27 हंगामातही प्रधानमंत्री पीक विमा योजना पीक कापणी प्रयोग अर्थात म्हणजेच काय क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट या निकषावरच राबविण्यात येणार आहे। म्हणजेच यंदाही नुकसान भरपाईत निश्चित करण्यासाठी पीक कापणी प्रयोगाला जास्त महत्त्व दिले जाणार आहे। ओके, आता दुसरी जी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर पीक विमा कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नफा झाल्याचा मुद्दा जो आहे तो आता पुन्हा चर्चेत आलेला आहे। यामुळे होणार काय, शेतकरी संघटना आणि विविध स्तरांवरून विमा योजनेच्या अंमलबजावणीत प्रश्न उपस्थित सध्या केले जात आहे। ओके, आणि झाले काय, आता हा जो मुद्दा आहे तो खूप जास्त चर्चेत असून नुकसान भरपाईबाबत निकषांबाबत आता जे प्रश्न आहेत ते सध्या मांडले जात आहेत, उपस्थित केले जात आहेत। ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की फक्त आता जी शेतकरी संघटना आहे त्या शेतकरी संघटनांनी फक्त पीक कापणी प्रयोगावर अवलंबून राहू नये अशी मागणीसुद्धा केलेली आहे। पूर्वीप्रमाणे इतर नुकसान निकष म्हणजेच ट्रिगर प्रणाली पुन्हा लागू करण्याची सध्या मागणी वाढतच आहे। ओके, म्हणजे पूर्वीचे नुकसान ठरवणारे इतर ट्रिगर निकष पुन्हा लागू करण्याची मागणी सध्या केलेली आहे। ओके, कारण होतं काय, अनेक वेळा प्रत्यक्ष नुकसान जास्त असूनही पीक कापणी प्रयोगात ते पूर्णपणे दिसून येत नाही असा शेतकऱ्यांचा दावा आहे। ओके, आता शेतकरी मंडळींना याविषयी काय वाटतं ते कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा। ओके, आता अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे की पीक विमा भरताना तुमचा 7/12 उतारा असेल, आधार कार्ड, बँक खाते, पीक पेरा माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रे तुम्ही अचूक म्हणजेच बरोबर रीतीने भरावीत। कोणतीही चुकीची माहिती तुम्ही जर दिली किंवा दिल्यास दावा तुमचा मंजूर होण्यास अडचण येऊ शकते, म्हणून शेतकरी मंडळींनो तुम्ही बरोबर माहिती द्या। ओके, आता नुकसान भरपाईबाबत एक मोठी बातमी आहे। ओके, त्याबद्दल जर सांगायचं झालं तर राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी मागील हंगामातील नुकसान भरपाई उशिरा मिळाल्याची तक्रार सध्या केलेली आहे। यामुळे दावे लवकर निकाली काढावेत अशी मागणी जी आहे ती वाढतच आहे। आता आणखीन एक महत्त्वाची अपडेट आहे, ओके, ती म्हणजे की उपलब्ध माहितीनुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही केवळ 20 ते 22% शेतकऱ्यांनीच पीक विमा काढलेला आहे। म्हणून पात्र असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी वेळेत पीक विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहनसुद्धा करण्यात येत आहे। आणि मी सुद्धा तुम्हाला हेच सांगेन, एल निनोचा हा जास्त थोडासा आपल्या राज्यांना जिल्ह्यांना थोडासा त्याचं टेन्शनच आहे एल निनोचं। ओके, त्यामुळे दुष्काळाची ही परिस्थिती येऊ शकते, ओढावू शकते। त्यामुळे मी शेतकरी मंडळींना एवढं सांगेन, तुम्हीसुद्धा तुमचा पीक विमा काढून ठेवा। ओके, आता एक महत्त्वाची माहिती म्हणजे की 27 जून 2026 पर्यंत राज्य सरकारने ₹1 पीक विमा योजना पुन्हा सुरू करण्याची अजून तरी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही आहे। तसेच नुकसान भरपाईच्या नियमांमध्ये कोणत्याही नवीन अधिकृत बदल अजून तरी जाहीर झालेला नाही आहे। म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर तुम्ही जास्त विश्वास ठेवू नका, दुर्लक्ष करा, फक्त अधिकृत माहितीवर तुम्ही विश्वास ठेवा। आणि मित्रमंडळींनो, जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमची सर्व कागदपत्रे तुम्ही योग्य आहेत का, बँक खाते आधारशी लिंक आहे का आणि अर्जाची माहिती अचूक आहे का हे एकदा नक्की तपासा। यामुळे भविष्यात नुकसान भरपाई मिळताना तुम्हाला अडचण कसलीच येणार नाही। ओके, तर शेतकरी मंडळींनो, 27 जून 2026 पर्यंत उपलब्ध अधिकृत माहितीनुसार यंदाही पीक विमा योजना पीक कापणी प्रयोगाच्या निकषावरच राबविण्यात येणार आहे। विमा कंपन्यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहे। शेतकरी संघटना नवीन ट्रिगर प्रणालीची मागणी सध्या करत आहेत आणि सध्या ₹1 पीक विमा पुन्हा सुरू झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा अजून तरी झालेली नाही आहे। ओके, योजनेबाबत पुढे कोणताही नवीन शासन निर्णय किंवा मोठी अपडेट आलीच तर सर्वात आधी मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच पीक विमा, शेती योजना, अनुदान आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।